मामा तिथे मस्तपैकी नाश्त्याची सोय करतोय. सगळ्यांना स्वतःची हे बघा नाश्त्याची सोय करून घेत. सर तिकडे शिकवताय. हे बघा इथे लोक मस्त बघतोय इथे ते काम बोलून बोलून यायला देतोय दादाच आहे बघा. आता आम्ही आलो आहे. त्याला काय करायचं होतं माहितीये का? फक्त एक पॅन्ट चेंज करायला त्यांनी एवढ्या लांब आणले. 2 पॅन्ट चेंज. शुभ सकाळ मित्रपरिवार, नमस्ते, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर रिनाथ स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 66 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर आज थोडं लवकर उठलोय, 7 वाजलेत. आंघोळ वगैरे करून झाली आहे. तर आज जसं की मी काल म्हटलं शनिवार आहे, तर आज आपल्याला लवकर जावं लागेल कॉलेजला. नाही तर सर आपल्याला घेणार नाही. जावा आणि पायथनचा लेक्चर आहे, 10चा लेक्चर आहे समथिंग. तर लवकर निघू आज. नाश्त्याचं काय माहिती नाही, मम्मी आज लेट येईल. नाश्ता बाहेरच करूयात, काहीतरी खाऊ किंवा डायरेक्ट कॉलेजला जाऊ. चला आता बघू कसं होत आहे. तर आता पहिला आपण चहा घेऊयात. आणि चहा घेण्याच्या पूर्वी उठल्या उठल्या प्रिय पप्पाचे पाया पडूया. पाया पडून आता आपण चहा पिऊयात आणि मग नंतर आउटफिट घालू. काय टुडेज आउटफिट विल बी ब्लॅक शर्ट आहे, वॉच घातलाय ग्रीन कलरचा, आपला क्रीम पॅन्ट घातली खाली स्ट्रीट फिट. त्यासोबत ग्लेअर्स नाही कॅरी करणार आहोत कारण की बाहेर पाऊस पडतोय. छत्री कॅरी करावी लागेल कारण की आता आपण खाली गेलो की कसं लगेच पावसाला सुरुवात होणार. तर चला आता निघूयात. आजचा पूर्ण आउटफिट असेल, खाली क्रॉस घातले. तर चला आता डायरेक्ट जाऊयात हवाला काय करून विक्रोळी स्टेशनला. जाण्याच्या आधी जरा नाश्ता करून घेतो. तर जवळच्या हॉटेल म्हणजे रेस्टॉरंटमध्ये बसलोय फास्ट फूडवाल्या. तर ऑर्डर केले पावभाजी, ते लगेच खाऊन थोडं हेवी खाऊयात, नाहीतर नंतर भूक लागते. तर चला आता ऑर्डर आलेली आहे, तर आता चला खाऊन घेऊया. सगळे मित्र लेट येणार आहे, आता लवकर जाऊन अभ्यास छत्री कॅरी केली नाही कारण की बघा ऊन बघा केवढं आहे. म्हणजे फक्त विक्रोळीलाच पाऊस पडतो. बोललो छत्री वगैरे नको, उगाच वजन नको. आज मस्त आहे की एकच लेक्चर आहे, एक वही घेतली आहे फक्त. आज वाटतं मग गंधार आणि पप्पा देखील कॉलेजला येणार आहेत. आज लिस्ट आहे त्याची, तर बघू कसं काय होत आहे. बोलला तर आहे येतोय, बघूया. पहिला आपलं 12:20 पर्यंतच आहे आज. चला जाऊया. हो तर पोहोचेल, ऊन खूप आहे. आज गॉगल विसरलो घ्यायला. मध्ये येऊन बसलोय इकडे या बेंचवर. तर आपला लेक्चर याच्या मागेच आहे. जरा वेळाने जाऊया, अजून मॅडम अजून आली नाही. दुसरा लेक्चर चालू आहे, सर आल्यावर मग आपण जाऊ. सर तिकडे शिकवताय. हे बघा इथे लोक मस्त बघतोय. पप्पा आणि गंधार आलेले आहेत, तर आता आपण वर जाऊया. आमचा लेक्चर झालेला आहे, दोघांचा कंबाईन होता. चला. आणि गंधार आलेले आहेत, तर आता आम्ही जातोय. अभि देखील आहे, तर जरा वेळात आपण कॉल. पप्पाला चॉप मारणार आहे. तर अभि हे पण आहे. जेवण तर झालेलं आहे, थोडा लॉक नाही झालेला फॉर्म. आता पुढच्या लीगसाठी थांबावं लागेल. एक आठवडा अजून त्याला घरी बसावं लागेल. त्याला आता खायला जाऊया. मामा तिथे मस्तपैकी नाश्त्याची सोय करतोय. सगळ्यांना स्वतःची हे बघा नाश्त्याची सोय करून घेतला. छोटा चॉप मारवतो, बट स्वतःच बोललो हॉटेलला बसूया. आता डायरेक्ट मोठा चॉप मारू. चला आता आम्ही राम आश्रममध्ये जातोय. आम्ही तिघ आहे, पप्पा, अभि, मी आणि गंधार देखील आहे. तर चला आता जाऊयात. खूप भूक पण लागली आहे, तसं काही खाल्लं नव्हतं. चला आता आम्ही इथे वेटिंग लिस्ट साठी थांबलेलो आहे. तर तिथे बघू शकतात सगळीकडे आमचा राजा असतो. इथे लालबागच्या राजाचा फोटो लावलाय हॉटेलमध्ये. तर आता आमची टर्न आल्यावर आम्ही जाऊ. गंधार तिथे बसलाय टेन्शन मध्ये दोघं, आणि अभि इथे असतोय. टेन्शन नाही, ह्याला टेन्शन नाही, पण ठीक आहे. तरी इंटरनल्स आहेत. इंटरनल बोलल्यावर त्याला बीटी लागलेली आहे. तर आता आम्हाला कुठे जागा भेटलेली आहे. आता चला आता आम्ही ऑर्डर करणार आहोत. आता आम्ही 4 डोसा ऑर्डर केले. मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, साधा डोसा आणि पप्पानी वाटतं साधा डोसा घेतलाय. तर ते येईलच. खूप गर्दी आहे भाई, बघा केवढी गर्दी आहे भाई, खूप गर्दी आहे. तर आता आपण आल्यावर बी घेऊयात, खूप भूक लागली आहे. आणि मग नंतर मी अभिला सोडायला जाईल आणि हे लोक जातील घरी. सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे, सगळे आता खायला घेत आहेत. चला आता आपण पण खाऊन घेऊयात आणि जरा वेळाने मग कॉलेजला निघू. पप्पा आणि गंधार गेलेले आहेत घरी, तर अभि आणि मी परत आलोय कॉलेजला. चला जाऊयात. एक लेक्चर आहे त्याचा, तिथं त्याला सोडायला चाललोय. बघू लेक्चर बसलो तर बसलो, बट चला. क्लासरूम मध्ये आलेल्या त्यासोबत गौरवने गेले. तर चला आता आपण जाऊयात घरी. फर्स्ट क्लास मध्ये चढलोय. पुढच्या स्टेशनला आपल्याला उतरायचं विक्रोळी. पोहोचलोय विक्रोळी स्टेशनला. तर आता डायरेक्ट ऑटोने जाऊयात घरी. कसं डेव्हलप होतं एकदम. तिकीट घर बनवलंय, प्रॉपर तिकीट घर बनवलं. आधी ते करायचं होतं. आता आपण आपला ऑटो स्टँड आहे, तर चला जाऊयात. आता आपण ऊन होतं बट क्लिअरचा विसरलो, जसं मी म्हटलं. तर चला घरी जाऊयात, लगेच जेवून घेऊयात. खूप भूक लागली.
फ्रेश वगैरे होऊन घरातल्या फिट्समध्ये आलोय, तर आता आपण जेवून घेऊयात. आजीने जेवायला वाढलंय, तर बघू काय आहे. तर जेवण एकदम लाईट आहे, डाळ भातच खाणार आहे, कारण की भाजी माझ्या आवडीची नाहीये. गवार वगैरे आहे तर ती मी खात नाही. चला आता जेवून घेऊया. जेवण वगैरे झालं, तर आता 2-3 दिवसात आपले इंटरनल्स आहे, बुधवारी संपतील. तर आज शनिवार आहे, तर इंटरनल्ससाठी 15 मार्काचं असेल, त्या 10 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि 5 मार्काचा एक सम वगैरे आहे. सो ऑब्जेक्टिव्ह आपण करूया आणि सम बघू, पुढच्या मागच्याला सांगू समचं वगैरे कसं काय होतंय बघूया. तर आता थोडंसं ऑब्जेक्टिव्ह वाचून घेऊया, 3 सब्जेक्टचे आहेत, तर ते करून घेऊ आणि मग नंतर बघू काय करायचं. ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहेत, तर पहिला आपण मेन म्हणजेच मेजर सब्जेक्टचे करून घेऊयात, कारण की मेजर सब्जेक्टच मोस्टली खूप प्रॉब्लेमॅटिक असतात. 60 मार्काचा का 70 मार्काचा आम्हाला पेपर येतो, अजून मला पण कन्फर्म नाही, पण आपण ते करून घेऊ. पहिलं कॉस्ट घेतलंय, त्यानंतर मग फायनान्शियल अकाउंटिंग घेऊ. 2 सब्जेक्टचे तर ऑब्जेक्टिव्ह झाले, तर मी कपडे वगैरे चेंज केले, जर्सी वगैरे घातली आहे, खाली ट्रॅक घालूयात आणि आता आपण जाऊयात खाली. ऋषी आलाय, ऋषी काहीतरी बोलला, छोटं काहीतरी काम आहे, इथेच जायचंय. तर बघूया कुठे जायचंय, मला पण नाही माहिती एक्झॅक्ट. जवळच बोलला, आता कळेलच कुठे जायचं. तो सांगत नाहीये, म्हणजे काहीतरी शॉर्ट वाटतोय मला कन्फर्म. तर आता कळूया, बाहेर म्हणजे खाली गेल्यावरच कळेल काय. चला इथे ते काम बोलून यायला देतोय, दादाच आहे बघा. कसं काम आहे यार, खोटं बोलतोय. आता काय बोलतो, आता त्याला धावलंय, आता गाडीवर बसलोय, आता ते घर मागे राहिलंय, तर चला धावूया. आता काय बोलू, हेल्मेटची चॉईस बघा. थोडी पावसाला सुरुवात झालेली आहे, त्याशिवाय आज आपल्याला भिजावं लागणार आहे. त्याचं आज जायचं देखील होतं लवकर घरी, पण या ऋषीमुळे बघा ना, तू आलं नाही, याला कुठे जायचं अजून तू सांगत पण नाही नीट. आता बघू आता कुठे थांबवतोय गाडी, मला पण काय आयडिया भिजले काय अजून. रिक्षी अजून प्लेस आली नाही, कुठे जातोय सांगत पण नाही. 10 वेळा विचारलं त्याला, तर आता बघू काय आहे बघा, कुठे भिजलोय पूर्ण. चला 5 मिनिटं करतोय, अजून त्याचे 5 मिनिटं येत नाही. आता बघूया, आता आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय थोडं, आता बोलतोय 5 मिनिटावर आहे. आता बघूया, चला जाऊ. आता ऋषीने गाडी थांबवलेली आहे, आता आम्ही आलो आहे. त्याला काय करायचं होतं माहितीये का, फक्त एक पॅन्ट चेंज करायला त्यांनी एवढ्या लांब आणले, 2 पॅन्ट चेंज करायला आहे बघा. तर ऋषीने 2 चड्ड्या घ्यायला आम्हाला एवढ्या लांब बोलवलेलं आहे, तर आता आपण पटापट जाऊयात. तिथे तयारी करतोय, लगेच गाडी घेऊन निघू. चला, पुढे ट्रॅफिक बघा केवढा आहे, आणि अजून आता आम्ही पोहोचलो तर नाही अर्धा तास. आता बघूया किती वेळ लागतोय. ऋषी अर्धा तासात पोहोचायला टार्गेट दिलाय त्यांनी, पण एवढं ट्रॅफिक आहे की काय बोलू मी, त्याला टार्गेट दिलाय म्हणजे. आता चला जाऊया. टाइमपास बघा चालू आहे, पाणी प्यायला गाडी थांबवलेली. लोकांना गाई बघा केवढी आहे, फुटपाथवरून चालवतोय भाऊ. डिस्गस्टिंग दॅट. लटकला बघ. हे बघ, अशा गाड्या आपटणार, मग तुम्हाला नुकसान होणार. त्यापेक्षा एवढं काय बोलायचं आहे ना, ते ऋषी प्रामाणिक चालवतोय. आवाज पावसाने आम्हाला भिजवलेलं आहे. ऋषीने 30 मिनिटं 45 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचलो विक्रोईला. आता चला तुम्ही जाऊयात. काय माहिती पप्पी किती भडकेल, नुसतं भिजलोय पूर्ण. गुगल मॅप्सला बिल्ड केलं असं ऋषी बोलतोय. आता आम्ही आलोय विक्रोईला, तर आता आपण ऋषी एवढं गेलं तर ऋषीला आता चॉप मारूया, पाणीपुरी घेऊया. चला, तर ऋषी ऑर्डर देतोय, चला खाऊन मग डायरेक्ट घरी जाऊया. आपलं घर तिकडे समोरच आहे जवळ, चला आधी पहिलं खाऊन. जी ऑर्डर आलेली आहे बघा, नेहमीप्रमाणे वांडराने सुरुवात केलेली आहे. चला आता खाऊया. ऋषीने कसं काय घंटवलं बघितलं ना, तिथलं इथे काम आहे बोलून घेऊन गेला डायरेक्ट कुर्लाला. तर आता पहिलं जातो आणि पहिलं आंघोळ वगैरे करून घेऊया. चला, पूर्ण भिजू फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिट मध्ये आलोय. ऋषीमुळे खूप लेट झाला. ऋषी बोलतो इकडेच आणि घेऊन गेला एवढं दादरला. आधी कुर्ला बोलला, नंतर दादरला घेऊन गेला पुढे. तर आता फ्रेश वगैरे झालो, तर जेवून घेऊयात. आजी जेवायला जेवण वगैरे झालं, एकदम लाईटच जेवलो, डाळ भात. तर आता झोपायचा टाइम आहे, 12:30 वाजले. उद्या बघू लवकर उठून आपण इफ जायचं असेल तर जाऊया खेळायला. टुर्नामेंट तर आहे, माझं नाव तर आलं आहे, तर बघू कॉल वगैरे आला तर जाऊयात. त्यासोबत आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय बाय टाटा करूयात. असेच नवनवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगरनी नाला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 66 आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.